हे कालचे शब्द आहेत, आपण काल हे शब्द पाहिलेले बरोबर आहे. हे काय आहे V1 V2 आणि V3 म्हणजे काय आहे वर्बचे प्रकार आहेत. कशाचे प्रकार आहेत? वर्बचे 3 प्रकार आहेत. मग कुठला वर्ब कुठल्या टेन्स मध्ये वापरायचा हे आपलं झालेलं आहे बरोबर आहे. आणि त्याच्या खाली तुम्हाला मी हे लिहून दिलं होतं की बीन, ज्याच्यामध्ये बीन येतो तो कोणत्या टेन्स बद्दल सांगतो आपल्याला. बीन ज्याच्यामध्ये बीन प्लस आयएनजी ज्याच्यामध्ये वापरला जातो बीआयएनजी म्हणजे वर्बचा 4था फॉर्म. ठीक आहे ना. हे कोण असतं? परफेक्ट परफेक्ट कंटिन्युअस असतो बरोबर ना. मग पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असेल किंवा मग कोणता पण फ्युचर असेल किंवा प्रेझेंट असेल असं. तर हे तुम्हाला सांगितलेलं बीन प्लस VING. मला सांगा आता V2 जो आहे तो V2 कशासाठी वापरला जातो? पास्ट साठी. V2 कशासाठी असतो? आणि V3 प्रेझेंट साठी असतो. कशासाठी? अरे प्रेझेंट साठी असतो V3. कशासाठी असतो? परफेक्ट. एक प्रकार पहिले 3 मुख्य प्रकार कशावरून ओळखतो आपण? हेल्पिंग वर्ब वरून. इज, एम, आर, वॉज, वेअर, हॅज, हॅव, हॅड, शाल, बी, विल, बी हे जे हेल्पिंग वर्ब आहेत सगळे आपले. याच्यावरून आपण काय ओळखतं की नेमका टेन्स कोणता आहे 3 पैकी. म्हणजे कोणता? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. या 3 पैकी कोणता टेन्स आहे कशावरून ओळखतो आपण? हेल्पिंग वर्ब वरून बरोबर ना. कशावरून ओळखतो? हेल्पिंग वर्ब वरून बरोबर. पण त्याच्या पुढचे जे उपप्रकार आहेत टेन्सचे कोणचे? सिंपल आहे, कंटिन्युअस आहे, परफेक्ट आहे का परफेक्ट कंटिन्युअस आहे हे आपल्याला कशावरून ओळखायचंय? तुम्हाला टेन्स ओळखता पाहिजे कोणत्या टेन्सचं वाक्य हे तुम्हाला कळायसाठी आता ज्याच्यामध्ये बीन आहे, बीन प्लस आयएनजी, बीन प्लस आयएनजी त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब जर प्रेझेंट टेन्सचा वापरलेला असला ते वाक्य कशाचं आहे? प्रेझेंट टेन्सचं. त्याच्यामध्ये जर पास्टचा हेल्पिंग वर्ब वापरला असला पास्टचा हेल्पिंग वर्ब कोणता आहे? वॉज, वेअर, हॅड. वॉज, वेअर, हे जर वापरलेलं असलं ते कोणतं आहे? मग पास्टचं वाक्य बरोबर. आणि तेच जर त्याच्या शाल वापरलेलं असलं किंवा विल वापरलेलं असलं आणि विल, बीन, हॅव, आयएनजी लागलेला असला वर्बला, बीन आणि ते हेल्पिंग वर्ब वापरलेला असला तर आपण काय म्हणणार? ते फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसचं वाक्य. ठीक आहे. मग आता टेन्सच्या प्रकारावरून आपल्याला हे वर्ब कशासाठी वापरलं का माहिती तरी टेन्स ओळखण्यासाठी या वर्बचा उपयोग होतो बरोबर ना. मग आता V3 कशासाठी वापरणार रे? परफेक्ट टेन्स साठी. कशासाठी? परफेक्ट टेन्स किती प्रकार आहेत? 3 प्रकारचे परफेक्ट टेन्स आहेत. एक तर पास्ट परफेक्ट असेल, फ्युचर परफेक्ट असेल किंवा प्रेझेंट परफेक्ट असेल बरोबर ना. मग या तिन्ही मध्ये पण हा V3 वापरला जातो. म्हणजे तुम्हाला टेन्स ज्यावेळेस 3 वाक्य दिलेलं राहील ना तुम्हाला सांगितलं जाईल का हे वाक्य ओळखा कोणत्या टेन्सचं आहे तर तुम्हाला ते लगेच ओळखता येईल. आता याच्यामध्ये आपण तुम्हाला काही वर्ब दिले ना त्या वर्बचे V2 आणि V3 रूप दिलेत कसे आहेत. आता फाइंडचं काय आहे? फाउंड परत फाइंड, फाइंड, फाउंड, फाइंड असं आहे. त्याच्यानंतर अवेक, अवेक, अवोक, अवोकन हे काय आहे? V2 आहे आणि हा काय आहे? V3 आहे. त्याच्यानंतर बिकेम, बिकेम म्हणजे काय रे? बनणे. त्याचा बिकम, बिकेम आणि बिकम परत बिकम, बिकेम, बिकम, बिकेम, बिकम, बिकम, बिकेम. फक्त V2 एक आहे पण V3 आणि V1 दोन्ही कसे रे? सेम आहे. आज किती का जागेला झालेलं आहे बरं का. आता कमचं पहा, कमचं कसं आहे का? कम, केम, कम, V1, V2, V3 असं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बिगिन, बिगिन म्हणजे काय? सुरुवात करणे, एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे म्हणजे काय? बिगिन. बिगिनचं काय आहे? बिगन झालंय. फक्त आयच्या ऐवजी काय झालं? हे झालंय बिगन आणि हिचं काय झालं? यू झालंय बिगन. हे बघ बिगिन, बिगेन, बिगन, बिगन, बिगेन हे काय आहे? बिगेन आणि हे काय आहे? बिगिन, बिगिन, बिगेन, बिगन. ओके. त्याच्यानंतर डू. आता प्रत्येक वर्ब जेवढे क्रियापद आहेत, क्रियापद म्हणजे काय रे? वाक्यामध्ये जो क्रियापदाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? वर्ब बरोबर ना. म्हणजे वर्बचे प्रकार बोलायला आपण. ठीक आहे ना. काय प्रकार बोलतोय? वर्बचे. मग वाक्यामध्ये जो क्रिया करणारा असतो तो कोण असतो रे? क्रियापद असतो. जी क्रिया करणारा क्रियापद नसतो. क्रिया करणारा कोण असतो? कर्ता असतो. डोके ठिकाणी ठेवा. क्रिया करणारा कोण असतो? कर्ता असतो. आणि ज्याच्यावर क्रिया घडते, जी क्रिया घडते वाक्यामध्ये जी क्रिया होऊ राहिली म्हणजे ही करण्याची क्रिया असेल, उठण्याची क्रिया असेल, शोधण्याची क्रिया असेल, सुरुवात करण्याची असेल, ठीक आहे ना, माफ करण्याची क्रिया असेल. मी तुला माफ केलं म्हणजे ही काय झाली? माफ करण्याची क्रिया झाली बरोबर ना. हे वाक्य मी तुला माफ केले, इथं करता कोणी? मी तुला माफ केले या वाक्यामध्ये मी करताय बरोबर. कोणी केली क्रिया? मी केली. मी करता कोणावर
क्रिया करत असतो? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टवर करत असतो. मग ऑब्जेक्ट कोणी वाक्यातला? कर्ता हा कर्मावर क्रिया करत असतो. कर्म कोणी? मी तुला माफ केले, तुझ्यावर क्रिया झाली. कोणावर झाली? तुझ्या. मी तुला माफ केले, बरोबर ना? माफ करणे ही क्रिया झाली. ही क्रिया कोणी केली? कर्त्याने केली. कर्ता कोणी? मी. करणारा कोणी? माफ करणारा कोणी? मी. म्हणजे मी कोण झालो? कर्ता झालो. आणि क्रिया कोणावर झालेली? कर्मावर झाली. कर्म कोणी मग? ऑब्जेक्ट कोणी? तू ये, तुझ्यावर क्रिया झाली, बरोबर ना? मी तुला माफ केली म्हणजे क्रिया कोणावर झाली? वेदांतवर झाली. म्हणजे कर्म कोण झाला? वेदांत. ऑब्जेक्ट कोण झाला? वेदांत झाला. वेदांत हा कोणी? ऑब्जेक्ट झाला, बरोबर ना? मग हे जे सगळे कोण आहेत रे? क्रियापद आहेत सगळे. काय आहे तर? ओके, समजलं? आता पुढचा टॉपिक. आपल्या इंग्लिश वाक्याचा फॉर्मॅट काय असतो रे? सब्जेक्ट सेंट्रीवर प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट, बरोबर? यस. आपल्या इंग्लिश वाक्याचा काय आहे? फॉर्मॅट आहे. काय आहे? फॉर्मॅट. आता मराठी वाक्याचा फॉर्मॅट पण सांगितलं होतं मी. यस. काय सांगितलं होतं? कर्ता कर्म क्रियापद. कर्ता कर्म क्रियापद. क्रियापद. आणि वाक्याच्या शेवटी काय असतं? सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद म्हणजे कोणतरी हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब कुठं असतं? वाक्याच्या शेवटी असतं. मग मी तुम्हाला याच्यावरून काय शिकवलं होतं? मराठी वाक्य जर केलं तुम्हाला तर त्याचं इंग्लिश वाक्य करायला सांगितलं होतं. जे शब्दाची तुम्हाला समजा अर्थ माहित नाही, अशा शब्दाचे अर्थ आपण लिहून दिले होते. मग तुम्हाला काय करायचं? फक्त जे अशा वाक्याची रचना आहे, फक्त या अशा वाक्याची रचना कशामध्ये करायची? अशा वाक्यामध्ये करायची. म्हणजे कर्ता कुठे येईल? एक नंबरला. इथं पण एक नंबरला आहे. कर्म कुठे आहे? कर्म कुठे येईल? इथं कर्म आहे. इथं कुठे येईल? शेवट. मग काय करायचं तुम्हाला? इथलं कर्म शेवट लिहायचंय. मग तुम्हाला आधी काय लिहायचंय? सहाय्यकारी क्रियापद. मग शेवटी जायचं. इथं सहाय्यकारी क्रियापद आहे. शेवटचा जो शब्द असेल तो उचलायचा, परत मध्ये आणायचा. जसं आता एखादं वाक्य घेतो आपण, समजा फॉर एक्झाम्पल, मी शाळेत जात आहे. हे वाक्य काय घेतलं रे आपण? जातो का नाही घेतलं? कारण त्याच्यामध्ये मग सहाय्यकारी क्रियापद आलं नसतं, बरोबर ना? याच्यामध्ये काय आहे? सहाय्यकारी क्रियापद आहे. जात आहे. मी शाळेत जात आहे. सध्या चाललेलं आहे. क्रिया कशामध्ये रे? कंटिन्युअस मध्ये. तुम्हाला टेन्स शिकवले. जी क्रिया चालू आहे, जी क्रिया निरंतर सतत चालू आहे, त्या क्रियेला आपण काय म्हणतो रे? कंटिन्युअस म्हणतो, बरोबर ना? कंटिन्युअस. इंग्लिश मध्ये काय शब्द आहे? कंटिन्युअस. मग जर भूतकाळात एखादी क्रिया चालू असेल त्या टायमाला, म्हणजे तुम्ही काय म्हणाल? मी पहिलीला शाळेत जात होतो. जात होतो म्हणजे तू कंटिन्युअस ती क्रिया चालू होती. तू कंटिन्युअस जात होता म्हणजे ते कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअसचं वाक्य झालं, बरोबर ना? तुम्हाला टेन्स सगळं शिकून झालेलं आहे. असं नाही का आपण जास्त सांगतो तुम्हाला काही आज नवीनच काहीतरी, असं नाही. पास्ट कंटिन्युअस बी असतं, परफेक्ट कंटिन्युअस बी असतं. आणि भविष्यात एखादी गोष्ट चालू राहणार आहे. म्हणजे तू एखादा बिझनेस भविष्यामध्ये चालू करणार आहे आणि तो बिझनेस कंटिन्यू चालू राहणार आहे तुमचा, बरोबर ना? तुम्ही समजा भविष्यामध्ये एखादी इलेक्ट्रिकलची दुकान चालू केली, समजा इलेक्ट्रिकलची दुकान. माझी भविष्यामध्ये इलेक्ट्रिकलची दुकान चालणार आहे जे चालणार आहे, लगेच कंटिन्युअस झालं. ते आता काय झालं? कंटिन्युअस. मग ते काय झालं? फ्युचर कंटिन्युअस मध्ये गेलं. कशामध्ये गेलं? फ्युचर कंटिन्युअस मध्ये, बरोबर ना? आणि परफेक्ट एखादी क्रिया पूर्ण झाली की कशामध्ये येत होती? परफेक्ट टेन्स मध्ये. आपण ते पुढं रिव्हिजन मध्ये ते पण येणार आहे सगळं. आता इथं काय आहे? आधी मी शाळेत जात आहे. आता शाळेसाठी आपण काय वापरतो रे? स्कूल. SCHOO स्कूल. जाण्याला काय म्हणतो रे? आता जात आहे, हे जाण्याची क्रिया चालू आहे म्हणजे कोणता वापरला जाणार? याच्यात ING म्हणजे गोला काय लागणार? ING. ज्यावेळेस क्रिया कंटिन्युअस असते त्यावेळेस त्याच्या समोर काय लागतो? इथं काय झालं? गोईंग. साठी काय वापरला जातो रे? इज. ते कर्त्यानुसार असतात. कर्ता कोणी? मी म्हणजे मी करता असल्यामुळं मी म्हणजे काय? आय साठी काय वापरला जातो रे? आयच्या पुढे इज नाही वापरला. आय इज नसतं, आय एम असतं. इज एम आर या सगळ्या शब्दांचा अर्थ काय होतो? आय इज होतो, ठीक आहे ना? मी द एम. आता जेव्हा काय झालं? आय स्कूल गोईंग एम. पण याचं काय करायचं आपल्याला? इंग्लिश फॉर्मॅट नुसार काय करायचं? वाक्याची रचना करायची, बरोबर ना? इंग्लिश फॉर्मॅट नुसार वाक्याची काय करायची? रचना. मी कशी करणार आपण? आय, हे बघा सब्जेक्ट आय, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब कुठे आहे? शेवट आहे, ती घेतली तर आय एम. त्याच्यानंतर काय? मेन वर्ब कोणतं आहे? जाण्याची क्रिया. ते आपण कोणतं आहे? गोईंग.
गोइंग आय एम गोइंग टू. आता हे प्रिपोजिशन तुमचा फक्त एवढाच टॉपिक राहिलेला आहे का प्रिपोजिशन कुठं वापरायचे ठीक आहे ना. प्रिपोजिशनचा वापर कसा होतो कुठं होतो का होतो ते तुम्हाला आणखी माहिती नाहीये. म्हणजे तुम्हाला आपण शिकवणार आहे प्रिपोजिशन आपल्याला तेवढंच टॉपिक शिकायचं राहिलं तर आपलं बाकीचं सगळं शिकून झालेलं आहे ठीक आहे ना. आता हे समजलं तुम्हाला वाक्याची रचना हे झालेलं आहे. रिव्हिजन फक्त चालू आहे तुमच्या आता ठीक आहे ना. हे सगळं शिकवलेलं आहे तुम्हाला. आता ह्या सब्जेक्टचे दोन प्रकार कोणते आहेत. सब्जेक्टचे नाउन नाउन आणि नाउन म्हणजे काय. नाउन म्हणजे आणि प्रोनाउन म्हणजे सर्वनाम बरोबर. सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट म्हणजे सगळं विसरायचं पण हे विसरता का म्हणजे या स्पेलिंगचे अर्थ तुम्हाला माहीतच पाहिजे काय आहे. ओके सब्जेक्ट म्हणजे कर्ता कर्ता करविता सर्व तोच काही आहे. हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी सहाय्यकारी हे मुख्य क्रियापद याला काय म्हणणार आपण आणि ऑब्जेक्टला काय म्हणणार आपण. ओके झालं. ऑब्जेक्ट म्हणजे काय कर्म. आता हे जे अर्थ आहेत ह्या दोन रूपात पाहिजे आहेत ऑलरेडी आहेत बऱ्याच जणांना पण ज्याच्या नाही आहेत त्यांनी सुद्धा हे विसरता कामा नाही. त्याशिवाय तुम्हाला वाक्याचं फॉर्मॅट काहीच करणार नाही. आणि जे आपले प्रोनाउन्स आहेत सब्जेक्टच्या जागेवर काय वापरायचे. सब्जेक्टच्या जागेवर एक तर नाउन असतो किंवा प्रोनाउन असतो. नाउन किती का पण आहेत नाउन आपण लिहून देऊ शकत नाही पण तुम्हाला प्रोनाउन प्रत्येक प्रोनाउन तुम्हाला लिहून दिलेला आहे. प्रोनाउन तुम्हाला लिहून दिलेला दिलेला आहे. सगळे खूप सारी प्रोनाउनची लिस्ट दिलेली फक्त तुम्ही ती पाठ केलेली नाही बरोबर ना. आवर्स युअर्स दिअर्स वी अस दे इट सगळं लिहून दिलेली दिलेली का नाही. ही शी इट दिअर्स दॅट सगळे लिहून दिलेले. जेवढे सब्जेक्ट येतात एव्हरी थिंग एव्हरी वन याच्यापर्यंत सगळे दिलेले की नाही. एव्हरी वन एव्हरीबडी एनी वन दिलेले का. हे झालं. आता सब्जेक्ट झाला हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब कोणता कोणता असू शकतो रे. हेल्पिंग वर्ब तुम्हाला लिहून दिले होते सांगा बरं. हेल्पिंग वर्ब अजून काय अजून शिकवत इतके दिवसाचे एक सुद्धा रिव्हिजन केली नाही तुम्ही. मग कशानुसार असते हेल्पिंग वर्ब. आहे एखादी गोष्ट होत आहे किंवा झालेली आहे पास्ट कशानुसार असतात रे टेन्स नुसार असतात. आणि काय प्रेझेंट टेन्स नुसार. नंतर पास्ट टेन्स साठी नंतर फ्युचर टेन्स साठी. फ्युचर टेन्स फ्युचरची स्पेलिंग बरोबर आहे का. ओके. आता प्रेझेंट टेन्स म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये आपण काय वापरतो आहे एखादी गोष्ट होत आहे ठीक आहे. याच्यासाठी काय पास्ट झालेली झाली आहे होती आणि असेल होणार किंवा असेल. आणि पास्ट साठी काय मग होती झाली होती किंवा होता. होता होती माग झाली होती किंवा झाला होता होता होती ठीक आहे. याच्यानुसार असतात. आता कोणती हेल्पिंग वर्ब सांगा बरोबर प्रत्येकासाठी. प्रेझेंट साठी कोणते येतं पास्ट साठी कोणते येतं was were ओके. त्याच्यानंतर फ्युचर साठी काय येतं shall will मग त्याला shall be will be shall have will have मग काय लावायचं ते लावा पुढं have लावा किंवा be लावा be किंवा have. shall be will be shall have will be किंवा नुसतं shall will काही पण कसं पण चालतं तिथे काही फ्युचर आहे ठीक आहे. फक्त shall will महत्वाची shall किंवा will
मला शाल कुठं वापरायचा विल कुठं वापरायचा Yes. हा टॉपिक आपला आणखी बाकी बरोबर. शाल कोणत्या सब्जेक्ट साठी शाल वापरला जातो, कोणत्या सब्जेक्ट साठी विल वापरला जातो हे तुम्हाला लिहून दिलेले आहे. कुठं एक दिवस पूर्ण तुम्हाला चार्ट लिहून दिला होता कोणत्या सब्जेक्ट साठी कोणता हेल्पिंग वर्ब वापरायचा आहे Yes. दिलेला आहे Yes. बरोबर. आता त्याच्यानंतर फक्त शाल जो आहे आय शाल आय साठी काय वापरला जातो शाल वापरला जातो. आय साठी काय वापरला जातो शाल वापरला जातो. त्याच्यानंतर आणखी कशासाठी वापरला जातो आणि वी साठी काय झाली वी साठी वी शाल आणि आय शाल असतं बाकी सगळ्याला विल असतो. ही विल बी गो हियर ही साठी पण विल बाकी कोणता पण प्रोनाउन असू द्या. हे कोण आहेत रे आय ही वी आवर्स युअर्स हे सगळे काय आहेत प्रोनाउन्स आहेत. याचा तुम्हाला ते सगळे प्रोनाउन्स पाठ करणे उद्याच्याला आपण सगळे प्रोनाउन्स घेऊन पाठ करून घेणार आहे. आज ते वाक्य दिलेले ती वाक्य पाठ करायचे त्यांना रिव्हिजन घ्यायची आज आपल्याला फक्त ठीक आहे. उद्याच्या ते सगळे वाक्य प्रोनाउन तुम्हाला दिलेले पाठ करायचे तुम्हाला बरोबर आहे ठीक आहे. आज हे सगळं समजलं सगळ्यांना पुसून याला आता आता काय राहिलं आपलं सहाय्यकारी क्रियापद झाला आता मुख्य क्रियापद बरोबर ना. आणि ऑब्जेक्ट मध्ये काय असतं रे ऑब्जेक्ट मध्ये तुमचा ऍडजेक्टिव्ह असू शकतो ऍडव्हर्ब असू शकतो तुमचं काही पण येऊ शकतो ऑब्जेक्ट मध्ये ठीक आहे ना. जे राहिलेलं वाक्य अर्ध सेंटेन्स ज्याला असतं कर्म जे म्हणतो आपण ज्याच्यावरती क्रिया होते ज्याच्यावरती काय होते रे क्रिया होते ते कोण असतो आपला ऑब्जेक्ट असतो ठीक आहे ना. आता एकदम मुख्य क्रियापद काय आहे आपण तुम्हाला आता शिकवलंय की सुरुवातीलाच आपण त्याच्यापासून सुरुवात केली कारण आपण काल ते चालू होतं ठीक आहे ना. आता इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता या मुख्य क्रियापदामध्ये प्रकार आहेत कोणते कोणते V1 V2 V3 आणि V आणि आताच पाहिलं आपण गो चा V2 काय आहे गो वेंट आणि गॉन गो वेंट गॉन कळलं काय आहे गो आणि ओके. कमचा काय आहे कमचा कम केम कम आणि कमिंग बरोबर ना. हे काय आहे रे वर्बचे प्रकार आहेत. हे कशासाठी उपयोगी पडतात रे आपल्याला आता आला टेन्सचा विषय परत वर्ब कशासाठी उपयोगी पडतात तर काय आला आता टेन्स आला परत काय आला टेन्स. आता सहाय्यकारी क्रियापद मध्ये पण टेन्सचा उल्लेख आला होता नव्हता टेन्स आले होते नव्हते आले आता तिथं आपण काय सहाय्यकारी क्रियापदावरून आपण टेन्सचा कोणता भाग ओळखू शकलो होतो हेल्पिंग वर्ब वरून आपण कोणत्या टेन्स ओळखू शकलो होतो हेल्पिंग वर्ब वरून तो प्रेझेंट आहे पास्ट आहे का फ्युचर आहे हे आपण काय ओळखू शकलो होतो हेल्पिंग वर्ब वरून. इकडे लक्षात द्या 2 मिनिटं खूप महत्त्वाचं आहे. तो काय आहे रे प्रेझेंट आहे पास्ट आहे का फ्युचर आहे हे कशावरून कळलं आपल्याला हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब म्हणजे काय रे सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापदावरून आपल्याला काय कळलं ते वाक्य प्रेझेंटचं आहे पास्टचं आहे का फ्युचरचं आहे. त्याच्यानंतर आता मुख्य क्रियापदावरून आपल्याला काय कळणार आहे रे राहिलेले जे टेन्सचे प्रकार आहेत कोणते उपप्रकार टेन्सचे कोणते सिंपल आहे परफेक्ट आहे कंटिन्युअस आहे का परफेक्ट कंटिन्युअस आहे हे 4 प्रकार प्रत्येक टेन्सचे कोणते कोणते टेन्सचे 4 प्रकार कोणते टेन्सचे उपप्रकार समजा प्रेझेंट टेन्स असेल तुमचा फ्युचर टेन्स असेल किंवा पास्ट टेन्स असेल ठीक आहे. हे काय आहे प्रेझेंट फ्युचर पास्ट या प्रत्येक टेन्सचे 4 प्रकार कोणते कोणते सिंपल पहिला कोणता सिंपल दुसरा कोणता प्रेझेंट नाही परफेक्ट सिंपल कंटिन्युअस त्याच्यानंतर परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस काय आहे परफेक्ट कंटिन्युअस हे 4 प्रकार प्रत्येक टेन्सचे बरोबर. आता ह्या प्रत्येक टेन्स मध्ये कोणता वर्ब वापरला जातो ठीक आहे ना ज्याच्यामध्ये हेल्पिंग वर्बच नाहीये कुठलाच absence ऑफ हेल्पिंग वर्ब absent म्हणजे काय जो आलेला सुद्धा absent म्हणतो आपण बरोबर ना. म्हणजे ज्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आलेला नाहीये absent ऑफ हेल्पिंग ज्याच्यामध्ये हेल्पिंग वर्बच नाहीये ते वाक्य कशाचं असतं रे सिंपल टेन्स असतं कोणत्या सिंपल प्रेझेंटचा असेल सिंपल पास्टचा असेल किंवा सिंपल फ्युचरचा असेल बरोबर.
मग त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाहीये, तो काय झाला सिंपल झाला. फक्त फ्युचर मधला जो सिंपल आहे त्याच्यामध्ये काय येतो रे, त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब असतो, लक्षात ठेवायचं. या दोन्हीसाठीच का लागू पडते, फक्त कोणासाठी पास्ट साठी आणि प्रेझेंट साठी. ठीक आहे, फ्युचर मध्ये हेल्पिंग वर्ब वापरलेला असतो. त्याच्यानंतर कंटिन्युअस. कंटिन्युअस कसा ओळखायचा रे, कंटिन्युअस मध्ये काय लागलेला असतो, व्हर्बला, ज्याच्यामध्ये व्हर्बला आयएनजी लागलेला असतो तो कोण असतो रे, कंटिन्युअस असतो, बरोबर ना. आणि परफेक्ट मध्ये व्हर्बचं किती रूप असतं रे, तिसरं रूप, V3 असतो, तो परफेक्ट असतो. आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये काय असतं रे, बीन प्लस VING, व्हर्बचा ING फॉर्म आणि बीन, ज्याच्यामध्ये बीन आलेला असतो तो काय असतो रे, त्याच्यामध्ये बीन आलेला असतो तो काय असतो, बीन आलेला असतो तो काय असतो, परफेक्ट कंटिन्युअस. आता तुम्ही सुरुवातीला तर तुम्हाला वाक्य दिलं आणि तुम्हाला टेन्स ओळखायला लावला, तुम्ही आधी काय तुम्हाला ओळखायला लागेल, त्यातला मुख्य टेन्स कोणता आहे ते ओळखावं लागेल. काय ओळखावं लागेल, मेन कोणता टेन्स आहे त्याच्यामध्ये, बरोबर ना. त्याच्यामध्ये नेमकं प्रेझेंट टेन्स आहे का, फ्युचर टेन्स आहे की पास्ट टेन्स आहे, आणि मग त्याचा उपप्रकार कोणता, ही गोष्ट कधी येते, नंतर येते. मग तुम्ही सुरुवातीला तुम्हाला काय ओळखायचं आधी, ते कोणत्या टेन्सचं वाक्य ते कशावरून ओळखणार तुम्ही, याच्यावरून. हे बघा इथं हेल्पिंग वर्ब तुम्ही काय ओळखणार पहिल्यांदी, तो प्रेझेंट आहे, पास्ट आहे का फ्युचर आहे, बरोबर. हे बघा त्याच्यानंतरचा टॉपिक काय येतो रे, त्याच्यानंतरचा टॉपिक येतो की त्याचा उपप्रकार कोणता आहे, नेमकं तो सिंपल आहे, कंटिन्युअस आहे, परफेक्ट आहे का परफेक्ट कंटिन्युअस आहे, बरोबर ना. आता हे तुम्ही कसं ओळखणार आहे, तुम्ही, तर त्याच्यासाठी काय आहे तुमच्याकडे, absence ऑफ हेल्पिंग वर्ब. ज्याच्यामध्ये हेल्पिंग वर्बच नाही तो काय रे, सिंपल आहे. ज्याच्यामध्ये वर्बचं आयएनजी रूप, तुम्हाला आता मेन वर्बवरून ओळखायचं. कशावर गेलो आपण आता, हेल्पिंग वर्बवर, मेन वर्बवरून तुम्हाला काय कळणार, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा वर्ब वापरला, वर्बचा आयएनजी फॉर्म जर वापरला तर तो काय असतं, वाक्य कंटिन्युअस असतं. त्याच्यामध्ये जर वर्बचा तिसरा फॉर्म वापरला वर्बचा, ठीक आहे ना, परफेक्ट आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर बीन असेल तर तो काय आहे, परफेक्ट कंटिन्युअस. याच्यामधला सगळ्यात सोपा टेन्स ओळखा कोणता आहे रे, कंटिन्युअस. बीन आला म्हणजे विषय संपला, तो परफेक्ट कंटिन्युअस, फिक्स, डन का विषय. सगळं काम झालं आता आपलं, जेवढं आतापर्यंत शिकून झालं. फक्त राहिला कोण आता, ऍडजेक्टिव्ह. तुम्हाला शिकवला ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय रे, विशेषण. काय ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, आणि ऍड वर्ब म्हणजे काय, क्रिया विशेषण. आता दोन्ही फरक काय बघा, मराठीतून सांगतोय समजून सगळं व्यवस्थित. हा, हे झाले आपली रिव्हिजन आता सगळे आतापर्यंत. ओके, सगळे टॉपिक तुम्हाला सगळं लिहून दिलेले, याच्यामध्ये सब्जेक्ट लिहून दिले, हेल्पिंग वर्ब लिहून दिले, तुम्हाला वर्बचे वेगवेगळे फॉर्म लिहून दिलेत, वर्बचा फॉर्म कुठं वापरला जातो त्याच्यावरून तुम्ही टेन्स कसे ओळखू शकता त्याची एक्झाम्पल आपण घेतले, सगळं झालेलं आहे. ठीक आहे, आता हे रिव्हिजन लेक्चर दररोज बघायचे, जेणेकरून तुमच्या सगळ्या गोष्टी काय होतात रे, परफेक्ट होत्या, बरोबर ना. आता पुढचा विषय काय होता आपला, आता मी तुम्हाला काय बोललो होतो, ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब. ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब. काय याच्यामध्ये फरक, काय फरक आहे. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय रे, विशेषण. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, ऍडवर्ब म्हणजे काय, क्रिया विशेषण. तुम्ही एक गोष्ट बघितली बारकाईने याच्याकडे, याच्यामध्ये शब्द काय आहे, वर्ब म्हणजे काय, क्रियापद. इथं आला क्रिया शब्द, आणि ऍड इथं पण शब्द काय आहे, ऍड. ऍडच्या ऐवजी काय आलेलं इथं, विशेषण शब्द आलेला आहे. इथं क्रिया विशेषण. आलं लक्षात. ऍड वर्ब म्हणलं तर क्रिया विशेषण, ऍडजेक्टिव्ह म्हणलं तर विशेषण. आता विशेषण आणि क्रिया विशेषण याचा फरक काय आहे, काय फरक आहे सांगा बरं, कोण सांगू शकतो. विशेषण म्हणजे काय सांगा. विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतोय, विशेषण म्हणतोय. आणि क्रिया विशेषण म्हणजे काय रे, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या वाक्याला काय म्हणतात रे, क्रिया विशेषण. क्रिया विशेषण म्हणतात. काय म्हणतात,
आता मी एक क्रिया सांगतो तुम्हाला, ठीक आहे? तो जोरात पळत होता. क्रिया कोणती याच्यामधली? क्रिया. हा, तो जोरात पळत होता. क्रिया कोणती होऊ राहिली? तो जोरात पळत होता. होता हे सहाय्यकारी क्रियापद आहे. होता हे काय आहे? सहाय्यकारी क्रियापद. वॉज वियर हॅड त्याच्यासाठी आपण वापरणार आहे. आता सांगितलं तुम्हाला होता होती वॉज वियर, ठीक आहे ना? याच्यासाठी तुम्हाला रिव्हिजन करणं गरजेचं आहे. तुमच्या लक्षात येत नाही अजून सुद्धा. तुम्हाला कर्ता कर्म क्रियापद अजून सुद्धा ओळखत नाही. सांगा, तो जोरात पळत होता या वाक्यामध्ये कर्ता कोणी? करता तो. पळणार कोणी? तो काय करतोय? पळतोय. पळतोय हे काय झालं रे मग? क्रियापद झालं. पळण्याची क्रिया कोण करतोय? तो करतोय. आणि क्रिया कोणती होतीये? तो काय करतोय? त्याला जर प्रश्न विचारला, तू काय करतोय? तू काय करत सांगणार आहे? मी पळतो. आधी तुम्ही कर्त्याला प्रश्न विचारायचा, व्हॉट आर यू डुईंग? काय प्रश्न विचारायचा? What are you doing? कर्त्याला म्हणजे कर्त्या तू काय करतोयस? काय करतोयस तू? तो सांगन मी काय करतोय. काय करतोय तो सांगन मी पळतोय. काय करतोय? मी पळतोय. मग पळण्याची काय झाली? क्रिया झाली. अरे पण तू कसा पळतोय? जोरात पळतोय. कसा पळतोय? जोरात पळतोय. क्रियापदाबद्दल विशेष माहिती झाली. काय बद्दल? पळण्याची क्रिया आहे, पण कशी ती? हळूवार पळतोय का जोरात पळतोय रे? वाक्यात काय दिसतंय तुम्हाला? तो जोरात पळतोय. काय दिसतंय? जोरात पळतोय. मग आता जोरात हा शब्द काय आहे? क्रिया विशेषण. फास्ट. ही रन फास्ट. ही रन फास्ट. आता हे जर पाहिलं, फास्टला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. साध्या वाक्यामध्ये काय म्हणतो आपण? सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. बरोबर? ऑब्जेक्ट काय? ऍडव्हर्ब. काय आहे? क्रिया विशेषण. काय आहे? क्रिया विशेषण. कारण ते काय करते रे? त्या क्रियेबद्दल विशेष माहिती सांगते. काय सांगते क्रियेबद्दल? विशेष माहिती. ऍडव्हर्ब. काय आहे ते? ऍडव्हर्ब. आता हे बघ, तो जोराने ओरडला. तो खूप जोराने बोलतो. ही स्पीक लाऊडली. तो जोराने बोलतो. ही स्पीक लाऊडली. ही इज स्पीकिंग लाऊडली. हे वाक्य कोणत्या टेन्स मध्ये झालं आता? ही इज स्पीकिंग लाऊडली. ही इज स्पीकिंग. आयएनजी आला, इज आला. इज प्लस आयएनजी काय असतो? कंटिन्युअस. कोणता कंटिन्युअस? इज असल्यामुळं कोणता? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ओके. ही इज स्पीकिंग लाऊडली. आता क्रिया काय झाली या वाक्यामध्ये? तो खूप मोठ्याने बोलत आहे. तो खूप मोठ्याने बोलत आहे. आता या वाक्यामधला कर्ता कोण आहे? कर्ता कोण? तो खूप मोठ्याने बोलत आहे या वाक्यात. तो. आणि क्रिया कोणती आहे? तो खूप मोठ्याने बोलत आहे. या वाक्यामध्ये क्रिया कोणती आहे? अजिबात नाही. क्रिया कोणती घडवायली रे? मोठ्याने ही क्रिया आहे का? बोलण्याची क्रिया आहे ना. क्रिया कोणती आहे? क्रिया कोणची आहे? बोलण्याची. क्रिया काय होत आहे? बोलतोय तो. क्रियापदाला विचारायचा, बाबा तू काय करतोय? तुम्ही प्रश्न विचारत नाही. व्हॉट आर यू डुईंग? त्याला विचारा व्हॉट आर यू डुईंग. कोणाला? त्या कर्त्याला विचारा. तो जोरात बोलत आहे. तो मोठ्याने बोलत आहे. मग त्याला विचारा कर्त्याला, अरे तू काय करतोय? तो सांगतो मी बोलतोय. आणि मग कसं बोलतोय? बोलतोयला प्रश्न विचारा, अरे बोलतोय कसा बोलतोय? हळूच बोलतोय की मोठ्याने बोलतोय? हाय की वाक्यामध्ये दिलेलं. तो नुसता बोलतोय असता आपण काही विचार केला असता का? नाही. पण तो कसा बोलतोय रे? मोठ्याने बोलतोय. कसा करतोय? मोठ्याने बोलतोय. मग बोलतोय विषयी माहिती सांगतोय तो. तो बोलतोय पण कसा बोलतोय? मोठ्याने बोलतोय. बोलतोय विषयी विशेष माहिती आहे आपल्याला. काय बोलतोय? बोलण्याची क्रिया चालू आहे. त्या क्रियेविषयी विशेष माहिती आहे का? तो मोठ्याने बोलतोय. बरोबर ना? तो मोठ्याने बोलतोय. ही जी क्रिया आहे म्हणजे मोठ्याने हा शब्द काय आहे? लाऊडली. हा शब्द काय आहे? तुमचा ऍडव्हर्ब. काय आहे? क्रिया विशेषणी. जो क्रियेबद्दल विशेष माहिती सांगू राहिला. बोलण्याची काय आहे? क्रिया आहे. चालण्याची काय आहे? क्रिया आहे. तो हळूवार चालतोय असं जर मी म्हणलो, स्लोली. ही वॉक स्लोली. हे वाक्य ही वॉक स्लोली. वॉक म्हणजे काय? चलणी. ठीक आहे ना? तो हळूवार चालतोय. काय करतोय तो? हळूवार चालतोय. चालण्याची काय आहे? प्रतीक. चालण्याची काय आहे? आणि त्या क्रियेविषयी तो काय करतोय? विशेष माहिती सांगतोय. कसा चालताय तो? हळूवार चालतोय. हळूवार हा शब्द काय सांगतोय तुम्हाला? क्रियेविषयी माहिती सांगतो. काय विषय सांगतोय? नामाविषयी सांगतोय, क्रियेविषयी सांगतोय. आता मी असं जर म्हणलो, हुशार मुलगा हळूवार चालत आहे. हुशार मुलगा हळूवार चालत आहे. आता वाक्य वापरा. मुलगा
हळूवार चालत आहे. हळूवार 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 चालत आहे. चालत आहे. चालत आहे. हुशार मुलगा हळूवार चालत आहे. आता ह्या वाक्यामध्ये सांगा लवकर. ह्या वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्ह कोणता आहे आणि ऍडव्हर्ब कोणता आहे, कर्ता कोणता आहे, क्रियापद कोणता आहे, हे सगळं तुम्ही ओळखायचं आहे. ठीक आहे, सांगा बरं. सब्जेक्ट आहे. सर सब्जेक्ट कोणी, क्रिया करणारा कोणी, वाक्यात जो कर्ता असतो मुलगा हा कोण झाला आपला सब्जेक्ट. ओके. आता याच्यामध्ये या सब्जेक्ट विषयी कोण विशेष माहिती सांगता येईल? हुशार. मुलगा कसा आहे? हुशार. आता हे सब्जेक्ट आहे म्हणजे नाम आहे, सर्वनामी. काय आहे? नाम किंवा सर्वनामी. सर्वनामी मुलगा, सर्वनामी काय आहे? नामाऐवजी वापरला जाणारा शब्द किंवा मुलगा आहे काय आहे? नाम आहे. ठीक आहे ना. मग ह्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? हुशार आहे. हुशार हा कोण झाला आपला? ऍडजेक्टिव्ह झाला. बरोबर. हुशार काय झाला रे? ऍडजेक्टिव्ह झाला. आता क्रिया कोणती? त्याला विचारा मुलाला तू काय करतोय. मुलाला विचार तू काय करतोय. ए काय करतो तू? त्याला विचार आहे काय करतो. सांग काय? मी चालतोय बाबा. काय करतोय मी? चालतोय. मग त्याला विचार आहे कसा चालतो तू? हळूवार असं काय विषय माहिती सांगतोय तुम्हाला. क्रियापदाविषयी सांगतोय ना. चालण्याची क्रिया होती पण चालण्याची क्रिया कशी होती? कशी होती? हळूवार होती. म्हणजे हे काय झालं रे? ऍडव्हर्ब झालं. समजलं? अर्णव समजलं? कोणी समजायचं राहिलं? आता आपला ग्रामरचा भाग इथं संपलेला आहे. आता इथून पुढे आपल्याला काय करायचे? सेंटेन्स बनवायचे, त्याचा अर्थ, सेंटेन्स बनवायचे, त्याचा अर्थ. तुम्ही काय करायचं? ट्रान्सलेशन कडे वळणार आहोत आपण. आता आपण इंग्लिश वाक्य पाठ करणार, त्याच्यावरून ट्रान्सलेशन. ओके.